नमस्कार, मी पूनम ब्लाउज कटिंग इन मराठी या चॅनलवरती तुमच्या सर्वांचे स्वागत आहे. तर बघा, याच्या मागील 4 भागांमध्ये आपण बघितलेलं आहे. मागील भाग कसा कट करायचा, त्याच्यावरती आरीवर्क कसं करायचं, स्लीव्स कट कशी करायची, त्याच्यावरती आरीवर्क कसं करायचं. तर आता हा आपला 5वा भाग आहे त्यामधील. तर आता याच्यात आपण बघत आहोत की आरीवर्कचा ब्लाउज शिवायचा कसा. तर बघा, अस्तर आपण व्यवस्थित ब्लाउज पिसावरती ठेवायचं आहे. म्हणजे खड्यांच्या साईडने अस्तर आपण ठेवून घ्यायचं आहे आणि पिना लावून घ्यायच्या आहेत. एकसारखं ठेवून घ्यायचं आहे, कुठेही अस्तर आपलं तिरकं जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि पिना फिक्स लावून घ्यायच्या आहेत. तर त्यानंतर बघा, बरोबर आपण चेन स्टिच आहे त्या चेन स्टिचवर आपली टीप घ्यायची आहे. म्हणजे चेन स्टिचच्या बरोबर कडेकडेने, जेणेकरून आपल्या गळ्याचा आकार व्यवस्थित येईल. त्याचबरोबर आपले सुई खड्यांवर सुद्धा जाणार नाही. तर व्यवस्थित अशी आपली टीप गळ्याच्या कडेकडेने येईल. तर बघा, अशा पद्धतीने बरोबर चेन स्टिचच्या कडेकडेने आपल्याला पूर्ण टीप मारून घ्यायची आहे. या पद्धतीने तर पूर्ण टीप आपली इथे मारून झालेला आहे. त्यानंतर हे ह्या पिना काढून घ्यायच्या आहेत आणि जे गळ्याचं मधलं एक्स्ट्राचं कापड आहे ते सुद्धा आपल्याला कट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला काही समजलं नाही तर मला कमेंट करून नक्की विचारा. तर बघा, अशा पद्धतीने पूर्ण एक्स्ट्राचं कापड आहे ते आपण कट करून घेतलेलं आहे. आणि त्याच्यानंतर बघा, अशा पद्धतीने छोटे छोटे कट लावायचे आहेत. म्हणजे गळ्याचा आकार जो आहे तो व्यवस्थित राहतो आणि अस्तर व्यवस्थित पलटी होते. तर इथे बघा, थोडस चेन स्टिचच्या अलीकडूनच टीप आलेली आहे, तर तिथे मी टीप मारून घेते. बरोबर चेन स्टिचला चिटकून टीप मारून घ्यायची आहे. तुमच्याकडून सुद्धा असं होऊ शकतं, तर तुम्ही असं करून घेऊ शकता. तर त्यानंतर अस्तर पलटी करून घ्यायची आहे आणि त्याच्यावरून दाबटीप मारून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने. तर बघा, याच्यावरून आता अस्तर आपल्याला आत सरकवत चेन स्टिच वरून बरोबर आपली टीप जाईन अशा पद्धतीने टीप मारायची आहे. अस्तर ठेवायचं नाही या साईडला, म्हणजेच अस्तर दिसून द्यायचं नाही वर. बरोबर आपली टीप चेन स्टिच वरून आली पाहिजे. व्यवस्थित असे टीप मारायची आहे. जर खड्यांवरती आपली सुई गेली तर आपली सुई मोडते. त्यामुळे अगदी दमानी व्यवस्थित बघत आपल्याला ही टीप मारायची आहे, जेणेकरून आपली सुई तुटणार नाही. या पद्धतीने बघा, व्यवस्थित अशी एकदम हळूहळू ही टीप आपल्याला मारून घ्यायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने अस्तर व्यवस्थित करून घ्यायचं आहे. कुठेही एक्स्ट्राचं कापड सोडायचं नाही, म्हणजेच अस्तर आपल्याला अलीकडच्या साईडला दिसणार नाही. अशा पद्धतीने घ्यायचं आहे. इथे बघा, पूर्ण टीप मारून झालेली आहे. तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असा आपला आकार आलेला आहे. त्यानंतर आता पूर्ण अस्तर आपण हे जॉईन करून घेऊ. म्हणजे ब्लाउज पिसाचं कापड आहे त्याला आपण पूर्ण अस्तर हे जॉईन करून घेणार आहे. खालच्या साईडने बघा, मी कापड दुमडून घेतलेलं नाही, तर इथे मी वेगळी अशी पट्टी जॉईन करून घेणार आहे. या पद्धतीने बघा, कुठेही चुन्या पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि त्याचबरोबर व्यवस्थित आपली ही टीप मारून घ्यायची आहे आपल्याला. एकदम अस्तरच्या कडेकडेने अस्तरवरूनच टीप मारून घ्यायची आहे. त्यानंतर हे एक्स्ट्राचं कापड आता आपल्याला कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्राचं कापड कट करून घेतल्यानंतर आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहेत. तर बघा, अशा पद्धतीने हे एक्स्ट्राचं कापड इथे आपण कट करून घेतलेले आहे आणि आता आपण टक्स टाकून घेणार आहोत. तर बघा, इथे व्यवस्थित असं मी माप घेतलेलं आहे टक्सचं. आणि इथे 1-1 इंचाचा, म्हणजे दुमडल्यानंतर अर्धा इंचाचा आपला टक्स इथे टाकून घ्यायचा आहे. बघा, या पद्धतीने डबल टिप मारायची आहे. दोन्ही टक्स मी त्याच पद्धतीने टाकून घेणार आहे आणि नंतर याला पट्टी जॉईन करून घ्यायची आहे. बघा, आपल्याला दोन्ही टक्स टाकून झालेले आहेत. तर आता इथं पट्टी
जॉईन करून घेऊया. तर आपलं जे मार्जिन आहे खालच्या साईडने अर्धा इंच ते धरायचं आहे आणि ही पट्टी जॉईन करून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. त्यानंतर पट्टी दुमडायची आहे आणि टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने. त्यानंतर पट्टी आपल्याला दुमडून घ्यायची आहे बघा या पद्धतीने. खालच्या साईडला पट्टी दिसणार नाही अशा पद्धतीने. अगदी मी पट्टीच्या कडेने टीप मारून घेतलेली आहे. वरच्या साईडने मी टीप मारणार नाही कारण तिथे मी हात शिलाई करून घेणार आहे. तर या पद्धतीने हा आपला मागचा भाग तयार झालेला आहे. त्याच्यानंतर इथे मी पुढचा भाग सुद्धा तयार करून घेतलेला आहे. तर आता आपण बाह्य तयार करून घेऊ. तर इथे बघा एक स्लीव्ज मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे. तर अशा पद्धतीने बघा स्लीव्ज अर्धा इंच दुमडून मी टीप मारून घेतलेली आहे. म्हणजे अस्तरचे जी स्लीव्ज आहे ते अर्धा इंच दुमडून टीप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा हे एक्स्ट्राचं जे कापड आहे ते मी कट करून घेणार आहे. या डिझाईनच्या खाली म्हणजेच आरीवर्कच्या खाली आपला अर्धा इंच शिलाई मार्जिन आहे ते मी कट करून घेणार आहे. बघा या पद्धतीने एक्स्ट्राचं कट करून टाकायचं आहे आणि जेवढं अर्धा इंच मार्जिन आहे आपल्याला तेवढं धरायचं आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने मी अस्तर ठेवलेलं आहे दुमडलेलं. वर बाजू केलेली आहे दुमडलेली आणि बघा हे स्लीव्ज आहे त्याची सुद्धा दुमडून मी पट्टी तयार करून घेतलेली आहे. या पद्धतीने दोन्ही दुमडून घेतलेलं आहे. आणि हे जे आपले हँगिंगचे बीड्स आहेत ते साईडला सारत मी इथे ही टीप मारून घेत आहे अस्तरची. बघा या पद्धतीने अगदी व्यवस्थित दमादमाने मारायचे आहे. तुम्ही अस्तरवरून ब्लाउज पिसावरून टीप मारून नंतर अस्तर उलटवून घेतात त्या पद्धतीने जरी केलं तरी चालेल, पण मी इथे अशा पद्धतीने करून घेतलेलं आहे. त्यानंतर बघा अशा पद्धतीने इथे आपलं टीप मारून झालेली आहे आणि आता आपण स्लीव्हचंही अस्तर जॉईन करून घेऊया. पूर्ण कडेने अस्तरच्या टीप मारायच्या आहेत, पण जे खडे आहेत ते व्यवस्थित लक्ष देऊन आपल्याला टीप मारायची आहे. म्हणजेच खड्यांवरून आपली सुई येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. खड्यांवर सुई जर आली तर सुई आपली तुटली हे नक्कीच आहे. तर या पद्धतीने आपण हे एक्स्ट्राचं कापड कट करून काढलेलं आहे बघा. तर बघा सेम याच पद्धतीने दुसरी सुद्धा मी स्लीव्ज तयार करून घेतलेली आहे. त्यानंतर आता आपण इथे हे बघा अशा पद्धतीने पुढचा भाग सुद्धा तयार करून घेतलेला आहे मी. आता हे जॉईन करून घ्यायचं आहे. तर बघा व्यवस्थित धरायचं आहे. तुम्ही उंचीचं सुद्धा इथे मार्किंग करून घेऊ शकता, जेणेकरून उंचीचं जे मार्किंग आहे आपलं ते चुकणार नाही. व्यवस्थित हे टीप अर्ध्या इंचावरून येईल. त्यानंतर दोन्ही शोल्डर आपण इथे जॉईन करून घेणार आहोत. या पद्धतीने पुढचा भाग मी इथे तयार करून घेतला होता. दोन्ही पुढचे भाग तयार करून घेतलेले होते. त्या पद्धतीने शोल्डर जॉईन करून घेतलेले आहेत बघा. प्रिन्स कटचे पुढचे भाग मी इथे तयार केलेले आहेत. तर त्यानंतर बघा आता आपल्याला स्लीव्ह जॉईन करायचे आहे. या पद्धतीने तुम्हाला मी एका साईडची स्लीव्ह जॉईन करून दाखवत आहे. तर बघा खड्यांचा अंदाज घ्यायचा आहे आणि आपलं जे अर्धा इंच मार्जिन आहे ते धरत आपल्याला ही टीप मारायची आहे. खड्यांवर टीप जर गेली तर आपली सुई तुटणार आहे. त्यामुळे खड्यांचा अंदाज घ्यायचा आहे बोटांनी आणि आपलं अर्धा इंच मार्जिन आहे त्या मार्जिन नुसार टीप मारायची आहे. म्हणजेच खड्यांवर आपली टीप जाणार नाही. तर बघा हे अशा पद्धतीने बोटाने बघायचं आहे खडे कुठपर्यंत आहेत. अगदी खड्यांना चिटकून आपल्याला हे टीप मारून घ्यायची आहे. तर बघा पहिली जरी टीप खड्यांना चिटकून आली नसेल तरी दुसरी टीप जी आहे ती व्यवस्थित अशी बोटांनी खडे जिथपर्यंत आहे तिथपर्यंत टीप घ्यायची आहे, जेणेकरून बाहेरून फिनिशिंग जी आहे ती व्यवस्थित येईल. खडे जिथपर्यंत आहेत तिथपर्यंत आपला ब्लाउज म्हणजे स्लीव्ह जॉईंट होईल. अशा पद्धतीने दुसरी टीप आपल्याला मारायची आहे. तर दुसरी स्लीव्ह सुद्धा मी इथे जॉईन करून घेत आहे सेम याच पद्धतीने. तर बघा अशा पद्धतीने स्लीव्हचा मध्य काढायचा आहे आणि स्लीव्ह जॉईन करायला घ्यायची आहे. या पद्धतीने आपल्याला
स्लीव्ज जॉईन करून घ्यायचे आहे. तर दुसरी स्लीव्ज सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवत आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात यावं यासाठी. बोटाने आपल्याला खड्यांचा अंदाज घ्यायचा आहे आणि अर्धा इंच मार्जिन जे आहे आपलं ते धरत आपल्याला टिप मारायची आहे. तर बघा, व्यवस्थित खडे असे बघायचे आहेत. जिथपर्यंत खडे आहेत तिथपर्यंत आपले टिप व्यवस्थित मारायचे आहे, जेणेकरून बाहेरच्या बाजूने फिनिशिंग व्यवस्थित येईल. त्याचबरोबर बरोबर जिथपर्यंत आपली आरीवर्कची डिझाईन आहे तिथपर्यंत बरोबर स्लीव्ज अटॅच होईल. या पद्धतीने हे बघा व्यवस्थित दिसत आहे. त्यानंतर आता आपण फिटिंग करून घेऊ. फिटिंगसाठी बघा या पद्धतीने मी सर्वात आधी सुईच्याच बाजूने एक टिप मारून घेत असते या पद्धतीने. आणि त्याच्यानंतर एक्स्ट्राचं कापड जे एकसारखं नाही ते कट करून काढायचं आहे बघा. आणि आता कापड उलटवून आपल्याला आपल्या ज्या फिटिंगच्या टिपा आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. तर बघा, एक बाजूचं इथे मी तुम्हाला फिटिंगच्या टिपा टाकून दाखवणार आहे. सेम याच पद्धतीने तुम्ही दुसऱ्या बाजूच्या सुद्धा टाकायच्या आहेत. या पद्धतीने बघा, जेवढं एक्स्ट्राचं कापड आपलं शिल्लक आहे तेवढ्या टिपा मारून घ्यायच्या आहेत. पाव इंचावरती टिपा मारल्या तरी जमतील. त्यानंतर बघा, इथे फिटिंगचं मार्किंग करून घ्यायचं आहे. 8 इंचाची कंबर आणि 9 इंचाची छाती अशा पद्धतीने इथे मी बघा मार्किंग करून घेत आहे. त्याच्यानंतर बघा, इथे जिथपर्यंत आपली आरीवर्कची डिझाईन आहे तिथपर्यंत आपली फिटिंग आहे हे तर आपल्याला माहितीच आहे. तर या पद्धतीने बघा मी टिप मारून घेत आहे. त्याच्यानंतर बघा, पूर्ण हा आपला ब्लाऊज अशा पद्धतीने तयार झालेला आहे. तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर व्हिडिओ जर आवडला असेल, ही डिझाईन जर आवडली असेल तर एक लाईक नक्की करा.